मित्रांनो, ITR 2021 याची नवीन सूचना आलेली आहे। या सूचनामध्ये काय अपडेट झालेले आहे त्याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी वरते आय बटनवर क्लिक करा। त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती प्रवेशाची दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण याचा टाइम टेबल पाहणार आहे। याच्यामध्ये पहिली प्रवेश फेरी ही कधी लागणार आहे, त्याच्यानंतर दुसरी प्रवेश फेरी कधी लागणार आहे, त्याच्यानंतर ITRचे फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहे, या सर्व काही गोष्टी आपण पाहणार आहे या व्हिडिओमध्ये। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। याच्यामध्ये येथे बघा प्रवेशाचे वेळापत्रक, त्याच्यानंतर इथे प्रवेश प्रक्रियेचा तपशील, त्याच्यानंतर प्रारंभ दिनांक आणि त्याच्यानंतर जे आहे ती आहे अंतिम दिनांक। अनुक्रमांक 1 मध्ये पहा ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे। अनुक्रमांक 1.1 मध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे। याचा प्रारंभ दिनांक आहे 15 जुलै 2021 दुपारी 2 वाजेपासून ते 31 ऑगस्ट 2021 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे। त्याच्यानंतर बघा पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे। अनुक्रमांक 2.1 मध्ये प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्याची प्रवेश संकेत स्थळावर नोंदणी क्रमांक व पासवर्ड द्वारे लॉग इन करून सादर करणे। याचा प्रारंभ दिनांक आहे 15 जुलै 2021 दुपारी 2 वाजेपासून आणि अंतिम दिनांक आहे 31 ऑगस्ट 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर 3 मध्ये पहा प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे। याच्यामध्ये प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे। ही जी माहिती आहे ही 2 सप्टेंबर 2021 ला सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल। त्याच्यानंतर अनुक्रमांक 4 मध्ये पहा गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे। याच्यामध्ये गुणवत्ता यादीबाबत हरकती असल्यास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक, नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ईमेलद्वारे हरकती नोंदविणे। प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत बदल करायचा असल्यास प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून तसा बदल करणे। तदनंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही। ही जी माहिती आहे तुम्ही 2 सप्टेंबर पासून ते 3 सप्टेंबर पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत करू शकता। त्याच्यानंतर बघा अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे। याच्यामध्ये अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे। ही जी माहिती आहे 4 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत कळविण्यात येईल। त्याच्यानंतर बघा पहिली प्रवेश फेरी, पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे। ही जी आहे पहिली प्रवेश फेरी ही 6 सप्टेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल। त्याच्यानंतर पहा पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे। उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल। अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही। एक वेळ आणखी ऐकून घ्या मित्रांनो, उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल। अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभाग घेता येणार नाही। ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 2 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात, पण असे प्रवेश निश्चित केलेले
उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 7 सप्टेंबर 2021 पासून सकाळी 9 वाजतापासून ते 11 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे। त्याच्यानंतर बघा दुसरी प्रवेश फेरी ही 7 सप्टेंबरला लागणार आहे आणि त्याची प्रक्रिया ही 12 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे। याच्यामध्ये दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य व सादर करणे। उमेदवारांनी नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीसाठी सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येईल। त्याच्यानंतर बघा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, उमेदवारांना SMS-द्वारे कळवणे। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 15 सप्टेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर बघा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे। उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या 3 विकल्पांपैकी कोणत्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल। अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या व चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही। ज्या उमेदवारांना विकल्प 4 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात, पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या व चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर बघा तिसरी प्रवेश फेरी ही 16 सप्टेंबरला लागणार आहे आणि याची प्रवेश प्रक्रिया ही 21 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे। याच्यामध्ये तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे। उमेदवारांनी नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील। त्याच्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS-द्वारे कळवणे। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 24 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे। उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या 5 विकल्पांपैकी एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल। अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही। ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 6 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात, पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही। याचा प्रारंभ दिनांक आहे 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत। चौथी प्रवेश फेरी ही 25 सप्टेंबरला लागणार आहे आणि याची ॲडमिशन प्रक्रिया ही 29 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे। चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे। उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील। चौथ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS-द्वारे कळवणे। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 3 ऑक्टोबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे। उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे। विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर न करू शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे।
याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 7 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत 5 वाजेपर्यंत आहे। त्याच्यानंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील। सदर प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 9 ऑक्टोबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 9 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसाय निहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात लॉग इन करून शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीकरता नोंदणी करणे। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत। त्याच्यानंतर संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे। समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व याबाबत उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात व SMS द्वारे माहिती देणे। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 13 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत। दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरता बोलविणे व प्रवेशाकरता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे। याचा प्रारंभ दिनांक आहे मित्रांनो 14 ऑक्टोबर 2021 ते 17 ऑक्टोबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। सदर प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे। याचा प्रारंभ दिनांक आहे 14 ऑक्टोबर 2021 ते 17 ऑक्टोबर 2021 5 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्थास्तरीय प्रवेश खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संस्था स्तरावरील जागा माहिती पुस्तिकेतील मुद्दा क्रमांक 1.4 प्रमाणे व संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संबंधित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना संस्था स्तरावर भरण्यासाठी उपलब्ध होतील। याचा प्रारंभ दिनांक आहे 7 सप्टेंबर 2021 ते प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत राहील। अशा प्रकारे आहे हा मित्रांनो याचा टाइम टेबल। याच्यानंतर पाहूया अत्यंत महत्त्वाची सूचना। अत्यंत महत्त्वाची सूचना पाहण्यासाठी हा जो समोर व्हिडिओ आला आहे याला क्लिक करून तुम्ही पाहून घ्या, कारण ही सूचना जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं यावर्षी भरपूर नुकसान होऊ शकते, म्हणून तुम्ही हे एक वेळ पाहून घ्या।